तिकडे वर आऊदा काय करतोय संधी घालतोय काल वाडा सगळा हे केला होता हो आम्हाला जरा व्ह्यूज द्या कामं चालू आहे आणि चालाय गावी आजच आलाय आणि वाड्याला संधी घालायची कामं चालू आहे कुठे पहिले मारत नाही विचार काय मग बरी आहे ना दादू काय करतोय मोठा संधी नव्हती आज संधी टाकली वाडा तयार झालेला आहे असा वाडा तयार झाला ते उचल तर बांधून ठेव हॅलो चल झालं ना बालूला दाखव रे बाळूला दाखव आमच्या बाळू बाळू कालपासून आमचा बाळू जरा फेमस करून टाकतो आम्ही तिकडे हो बाळू बाळू चला चल चल ये या इकडे पोरांनो तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये आपण आहोत गावी आणि गावची मजा घेतोय तर आजचा हा ब्लॉग आहे इकडेचा फिरण्याचा फिरतोय इकडे रेल्वेकडे पुन्हा एकदा जातोय फिरायला तर उद्या आपल्याला निघायचं आहे मुंबईला परत तर बोललं शेवट आज आहे जरा फिरून घेऊयात एक दिवस आपण येतो 1-2 दिवसांसाठी आणि वेळ नाही भेटत तर पुन्हा एकदा आपण जातो रेल्वेकडे ही पोरं आहेत आज अनिशाला आहे मुंबईतून इकडे फिरायला आणि मानस तर आपल्याबरोबर असतो मानसचं दुकान आहे तिकडे बऱ्याच व्हिडिओ तुम्ही बघितला असाल आणि पुन्हा एकदा आपण रेल्वेकडे जरा फिरून येतोय बाकी अनिश काय म्हणतोस काय असं चाललंय मुंबई बरं आहे आता काय सुट्ट्या पडलं तर आलोय होय का आणि ह्याची काल गॅदरिंग होती आणि तो काहीतरी एखादा भाग घेतला होता काय घेतला तर बाबा पांडव महाभारतमध्ये होता होय का महाभारतमध्ये पांडव झाला होता काहीतरी असं आपण फिरतोय इकडे पोरं तर आहेतच इथं बाकी संध्याकाळचं वातावरण आहे आता सकाळी जरा लय ऊन लागतं तेव्हा फिरायला कंटाळा येतो जाम तापलेलं असतं सगळं आता वेळेला चला जरा फिरून येऊया रेल्वेकडे फिरायला मजा येते संध्याकाळी जरा बरं वाटतं तिथे काहीतरी काम चालू आहे रे वरती हा पार्टी फाडली वाटतं कोणतरी दगड मारले असेल मागच्या वेळेला मारले होते ना दगड वातावरण कसं आहे बाकी आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो
जर का चॅनलवर नवीन आला असेल बघायला तर सबस्क्राईबचं बटन दाबून ठेवा आणि सोबतच बेल आयकॉनसुद्धा दाबा तीही ऑलवर जावं आणि एखादी कमेंट करा की हे जे इकडचे ब्लॉग आहेत वगैरे ते तुम्हाला कसे वाटतात वगैरे. आणि तुमच्याकडे जे आम्ही काही काही बोलतो शब्द इकडचे गावचे हे काय आलं तिला कुठे जाते हा आंघोळ पण केलीस आंघोळ केलीस ताशा बडवतो. तर एखादी कमेंट करा की आम्ही जे काय काय बोलतो किंवा इकडचं जे काय सांगतो असतो त्याला तुमच्याकडे देखील काय बोलतात वगैरे हे सुद्धा कमेंट करून कळवा. बाकी वातावरण बघा कसं आहे फिरायला इकडे संध्याकाळचं लय भारी वाटतं. आपण ब्रिजवर बऱ्याच वेळेला जातो तिकडे. आता जर उलट्या साईडला फिरतोय तिकडे. काय म्हणताय असं काय दगड आहे तुमच्याकडे दगडाला काय बोलतात दगडाला दगडच बोलतात पण आपण काय काय वेळेला बोलतो ना शब्द हे रुपयाकडे मी गेलोच नाही. पुढे कशाला आपण जातोय सनसेट गेला मावळला दिवस. बाकी गावाला बरीच कार्यक्रम सध्या चालू आहेत म्हणजे जसं की लग्न वगैरे पूजा सत्यनारायणच्या. बाकी भजनं बिजनं असतात हे तर मेमध्ये चालूच असतात सगळे सप्ते वगैरे. रामनवमीचा सप्ताह आता इथे झाला. बरीच कार्यक्रम चालू असतात तिकडे. वातावरण मात्र मेमध्ये थोडासा गरम असतो पण बरं वाटतं इकडे आल्यावरती. चला कोणाकडे दीक्षा गेली तिथून बघ पाठी जातो हवा झाला आता. स्टेशनच्या साईडला आपण चालू इकडे दाखव. अरे वा परत एकदा समोर इकडे दाखव. पक्षी पण कन्फ्यूज व्हायचा. हो मजा करतात. कुठेतरी झाड लावले तिकडं खाली. कलाकार आहे रे. दगड लागेल कोणाला मारू दाखव. स्टेशन आहे खाली. ते बघ ओरडतात तिकडे पक्षी. बरेच पक्षी इकडे आहेत खाली ओरडत बसलेत. हा इकडे काहीतरी इथून या. ते हे असतं रे समुद्र सपाटीपासून उंची असते. असं समुद्राच्या सपाटीपासूनची उंची किती आहे स्टेशनची एवढं समुद्र आहे इथे आहे ना. पण इथे नसला तरी ते लोक लिहितात तसं. असं आहे ते. तो बघ कसं पट्टी एकदम चिकनी आहे. चिकनीच असणार ना. स्टेशन आहे शेवटी ते बनवलं आहे तसं. बघ बऱ्याच व्हिडिओत आपण स्टेशनला दाखवले तसं. कमी एवढे दाखवले स्टेशनला नाही दाखवले मी बऱ्यापैकी दाखवले तुम्हाला. आहे ना कमेंट करून कळवा आमचं स्टेशन वगैरे कसं वाटलं तुम्हाला. आणि संध्याकाळचं इकडचं जे वातावरण आहे ते सुद्धा. बाकी आपले एक देवळेकर म्हणून एक सबस्क्रायबर आहेत. हाय देवळेकर साहेब. आपण बऱ्याच व्हिडिओत तुम्ही कमेंट टाकले की म्हणजे ह्या साईडला मला घर बांधायला वगैरे थोडीफार जागा वगैरे उपलब्ध होईल का वगैरे असं. पण कसं आहे आपण
जागा वगैरे ह्या गोष्टीत आपल्याला काय माहिती नाही, त्यामुळं मी काय त्याबद्दल सांगू शकत नाही. पण हां, नक्की तुम्ही एकदा इकडे कधी कळवणीला आलात तर कोणाला एक घोले म्हणून आहे त्यांना भेटू शकता, किंवा बाकी गावातल्या एखाद्या लोकांना भेटलात तर कदाचित तुम्हाला एक घरासाठी वगैरे जर का जागा कोणाकडे असेल द्यायची वगैरे तर देऊ शकता. बाकी मी तुम्हाला काय सांगू शकत नाही, सॉरी, त्याबद्दल माफी मागतो तुमची. इकडे स्टेशन बघ कसं पाईप आहे रे. पाईप कसं आहे? उद्या सकाळी इथूनच आपल्याला निघायचं आहे बोरिंगचा पाईप आहे. आईला घेऊन. बोरिंगचा पाईप आहे. उभं राहा रे, आपण एखादा फोटो काढूया इथे. बोगदा थोडा थोडा पाव. मस्त वाटतं संध्याकाळी जरा फिरायला आहे ना, मजा येते. हे पक्षीवरच आहे. हा इथे जुना ब्रिज होता आपला, आता तोडला, तो नवीन ब्रिज तिकडे बांधला. त्या साईडला. चला निघूया. रेल्वे आता नाही, गटार कसं बांधलाय मध्येच आहे ना. काम एक नंबर केलं. एक नंबर 2 नंबर काढणार होता. चला चला आता. वाव इथे काही नाही. तर चला मित्रांनो, ही व्हिडिओ इथेच थांबूयात आणि पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या सगळ्यांना बाय बाय. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना रिक्वेस्ट करतो, चॅनलवर नवीन आला असतो लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन दाबून ठेवा, जेणेकरून यापुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यावर थेट पोचतील. तर चला बाय बाय. बाय बाय.